बॉलर कोण आहे? त्यांची बघा जरा बरोबर आहेत का? काही तर पंकज पाटील बॉलर पंकज राहुल आणि कौस्तुभ. अनाउन्समेंट आम्ही करतो इथे आता 7 पटी बॅट्समन दिशांत चिराग आणि विरू. बॉलर असेल विरू, तर दुसऱ्या बाजूला अजित पंकज पाटील, जीत गावड आणि कौस्तुभ आणि गोलंदाज असेल पंकज. टफ मैच, दिल की धड़कनें बढ़ाने वाला, अपने आप को एक सवाल पूछने वाला कि भाई सुपर ओवर में मैच को कौन उड़ा ले जाएगा अपने पक्ष में. ये जो परिस्थिति है, अमोल पाटिल स्मृति चषक को 4 चांद लगाते हुए इस बेहतरीन मैच को और ज्यादा रोचक रोमांचक बनाते हुए आपके सामने ले आए. एक तरफ 7 पटी अ और दूसरी तरफ विनर्स टिम्बुडी के बीच में चलता हुआ क्रिकेट का महासंग्राम. खुश असतील सर्व आयोजक. मैदानावरती निश्चित आणखीन एक मोठी लढत अर्थात सुपर ओव्हर जिंकायचं त्यासाठी प्लॅन बनलाय. त्याकरता या ठिकाणी रणनीती बनली आहे, जिथे प्रत्येक क्षणाला श्वास रोखला जातो. तीही लढत आहे सुपर ओव्हर. आता मैदान गाजवायचं आहे, हे रणमैदान गाजवायचं आहे. त्यासाठी बॅटर तयार असतील विनर्स टेंबोडे आणि 7 पाटी या स्पर्धेतला दुसरा सुपर ओव्हरचा मॅच. काल जय महाराष्ट्र आणि त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ होता मैदानावरती शानदार कामगिरी केली दांडाखाडी. आज हे 2 वाघ मैदानावरती. नक्कीच आज 2 हे संघ मातब्बर संघ आहेत. एका बाजूने वीरू बाबरे, कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेला खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूने पंकज पाटील, गेल्या अनेक वर्ष आपली प्रसिद्धी कायम ठेवत वलयांकित खेळाडू म्हणून ज्याचं नाव आहे पंकज पाटील. बॅटल भरपूर मोठा आहे, द्वंद्व पराकोटीचा आहे. हृदयाची ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य वाढवणारा हा मॅच आपण बघतोय. वळूया वीरूच्या गोलंदाजीकडे आणि समोर आहे पंकज पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खोदून काढलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनला. एक धाव मिळेल, कुठल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे 2 विकेट महत्वाचे आहेत. प्रशांतजी, स्टार्ट चांगला झालाय दोन्ही संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतले, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पंकजनं तो खोदून काढला. एकेरीनं आता धावफलकाला तर सुरुवात झालेली आहे. लढत इतकी जबरदस्त होईल की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला पाहिजे आणि तशी लढत मैदानावरती. अबे चेंडू आहे लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. बघूया काय घडतंय. लॉंग ऑन मध्ये झेल पकडला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती वीरूला यश मिळतंय. अजून एक बॅट्समन या ठिकाणी आहे आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी. थोडासा बॅटचा फ्लो वर दाखवला गेला, तिथे मात्र कॅच झाला. सिंगल डबल चालल्या असती, कारण 8-10 धावाही पंकज पाटील त्यांच्या समोर गोलंदाजीला तर मॅच आणखीन चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकले असते. परंतु इथे आता 1 विकेट ऑल आउट डाऊन. आता हा शॉट खेळत असताना ना ताकदीचा वापर पण नाही झाला ना, टायमिंग प्रॉपर होतं. आपण अभिप्रामचा बॉडी खेळलात आणि त्यामुळे खूप उंच गेला. लॉंग ऑन मध्ये जो क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडला गेला. जीत यापूर्वी पहिल्या इनिंग मध्ये आपण म्हणजे पहिला जो डाव रंगला होता तिथे त्याने चांगली कामगिरी केली, पण अगदी स्वस्तात वीरूने त्याला बाद केलंय. कौस्तुभ क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता कौस्तुभ पाटील येत आहेत. गरज आहे प्रशांतच्या समवेत एक चांगली इनिंग खेळण्याची. गरज आहे इथून कॉन्सन्ट्रेशन, विकेट, रन्स, ह्या दोन्ही गोष्टी. रन्स हॅव टू स्कोर आणि विकेट हॅव टू बी सेव्ह. या पद्धतीची गोलंदाजी बॅटिंग करावी लागेल. विकेट थांबवावी लागेल, रन्स बनवावे लागतील. प्रतिस्पर्धी गोलंदाजाला एक विकेटच्या शोधामध्ये, कौस्तुभ आणि पंकज रनांच्या शोधामधल्या त्यातलं जे बॅटल आहे ना, ते अतिशय चांगल्या वळणावरती आपण बघतोय. इनसाइड आउट, परफेक्ट एलिव्हेशन, नो चान्स एनी फिल्डर. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. या सिक्सर षटकार आलाय. येऊ दे एक सॉन्ग. थैंक यू. क्या कैंडी बात है. हीरो फिल्म की म्यूजिक बचाइए और हीरो यहाँ पर एक बन के उभर कर सामने आने वाला है. गुड जॉब. निश्चितच हे टायमिंग आहे कुंदनचं. त्याला माहिती आहे की कोणत्या वेळा कोणतं गाणं वाजवायचं आहे. ही स्पेशालिटी आहे कुंदनची. कौस्तुभ अबे चेंडू आहे. तुम्हाला जे नको करायला पाहिजे ते तुम्ही केलंय मैदानावरती. एक चांगला फटका खेळला होता कबरच्या डोक्यावरून. त्यानंतर टपावर उसळी घेणारा विरुद्ध चेंडू सांभाळता आला नाहीये कौस्तुभला. तिथे तो बाद झाला, कारण तुमचे ऑप्शन तुम्ही कमी केले होते जेव्हा पहिला गडी बाद झाला होता जीच्या रूपानं, आणि सुपरवर तुम्ही खेळताय. त्यामुळे इथे विकेटवरती थांबणं गरजेचं होतं, ते झालं नाहीये. विरुद्ध मात्र चांगलं कमबॅक केलंय. आता एकूण धावसंख्या 7 आणि या मॅच मध्ये 7 पाटी असंघासमोर सुपर ओव्हर मध्ये आव्हान असेल
धाव संख्या 8. चला फील्ड अरेंज करून घ्या. विनर्स सेंबोडे संघ 8 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे सातपाटी अ संघाला. त्वरित सातपाटी संघ चला या आपण डगआउट मध्ये ओपनिंग पेअर पाठवा आणि तिथून मात्र आपण बघताय फील्ड अरेंज करायची आहे. सुपर ओव्हरचा थरार त्या स्पर्धेची गुणवत्ता वाढवतोय, क्लास वाढवतोय. आयोजन प्रत्येक जण करत असतात परंतु नियोजनाचा क्लास अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4 मध्ये जे आपण बघतोय ते खरोखरच अद्वितीय आहे आणि त्या अद्वितीय आयोजनामध्ये आणखीन यंदा भर पडले मॅन ऑफ द सिरीजची बाईक. सर्वांच्या नजरा वेधून घेताना संपूर्ण पालघर तालुक्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे ते म्हणजेच अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक असा सोहळा, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी, ग्रामीण खेळाडूंना एक भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील प्रत्येक मॅच म्हणजे नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय अमोल पाटील स्मृती चषक 2025 पर्व 4. बघा, आपण आयोजक म्हणून या ठिकाणी या स्पर्धेचे खूप चांगलं काम केलं. तर प्रेक्षकांसाठी काय असतं आणि आयोजकांना काय असतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अमोल पाटील स्मृती चषक एक सामना तुम्ही सुपर ओव्हर काल बघितला होता, त्यानंतर वाटलं होतं की आता परत एकदा सुपर ओव्हर होणार नाही, अशा प्रकारचं क्रिकेट होणार नाही, कारण सुपर ओव्हर सारखे येत नसतात. पण प्रामाणिकपणे तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनाकरता केलेलं काम आणि इतकं चांगलं दर्जेदार आयोजन आहे आणि चांगलं क्रिकेट. 2 ताकदीचे संघ मैदानावरती खेळतात. बॅटपण मैदानावरती 2 ताकदीचे संघ मैदानावरती खेळतात आणि अशा वेळेला सुपर ओव्हर झाले. त्यामुळे आज या ठिकाणी सुपर ओव्हर बघितले, काल सुपर ओव्हर आपण बघितले. तर ही स्पर्धा आता निश्चित कमालीची यशस्वी ठरते, उंची वाढते या संपूर्ण स्पर्धेची. बॅटपन चला मैदानावरती. थोडीशी घाई करा आणि ही स्पर्धा म्हटल्यानंतरच्या 4 दिशा आपल्याला सातत्याने ऍक्टिव्ह बघायला मिळतात. 4 दिशा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आपला वैभव आहे, विपुल आहे, संदीप आहे, नवज्योत आहे. सातत्याने 4 दिशेचं वर्क करताना मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. कुठल्याही गोष्टीची उणीव नाही आहे. वेळेवरती प्रत्येक काम मनोजची चांगली साथ आहे, कल्पेची चांगली साथ आहे, संपूर्ण अंटाळ टीमची चांगली साथ आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा एका मोठ्या उंचीवरती जाते आणि सामने पण खूप चांगले होतात. सर्वात महत्त्वाचं काय की मैदानावरचं जे क्रिकेट आहे ते अटीतटीचे सामने झाले ना की स्पर्धेची उंची वाढत असते. आता तेच घडते आणि एक महत्त्वाचा भाग आहे अजित, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की या मॅचमध्ये आपण बघितलं तर दोन्ही संघांनी कमालीची कामगिरी केली. शिवनेरी चषक 2026 2 लाख रुपयाचं पारितोषिक चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, 1 लाख रुपयाचं पारितोषिक उपविजेत्या संघासाठी, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000. 21 ते 28 मार्च 2026 रोजी क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. डे नाईटची स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट बघणार. मालिकावीरासाठी सायकल असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती विराटांच्या मैदानावरती हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. लवकरच येतोय शिवनेरी चषक तुमच्या भेटीला. बिगुल वाजलंय आणि आता चेंडू कुठे आला होता? त्या ट्रॉफीकडे आला होता का? त्यांना ट्रॉफी जिंकायची आहे, हा सामना जिंकायचा आहे. अस्तित्वाची लढाई मैदानावरती. प्रेक्षकांना अगदी मजा येईल हा सामना पाहत असताना. ज्या क्षणासाठी आपण तयारी केली ना, जगाला दाखवून द्या आपले इरादे किती मजबूत आहेत. मैदानावरती सुपर ओव्हर आहे, दबाव पण आहे, दबावाला जुगारून कामगिरी करायची. पंकज पाटील तयार होत आहे, संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज पंकज पाटील आणि सातपाटी अ संघाचा इमर्जिंग स्टार, फ्युचर स्टार किंवा सध्या जो गाजवतोय संपूर्ण पालघर तालुकाचा खेळाडू वीरू मधला बाटल. अतिशय मोठं आहे. अस्तित्वाची लढाई यायच्या आणि पराजयाच्या उंबरठ्यावरती दोन्ही संघ आहे. आपलं 100% देण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करतायत. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडूला आपण बघतायत अतिशय सुरेखरित्या ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेला. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होईल. 8ची गरज आहे. 5-7चं इक्वेशन आहे. टार्गेट एक नजरेसमोर आहे प्रशांतची, परंतु समोर पंकज पाटील सारखा गोलंदाज ही विसरून चालणार नाहीये. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज आणि ताई पॅकरचा आघाडीचा गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. स्ट्रायकर यांना बॅट्समन दिशांत. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. फटका दर्जेदार चेंडू झाली सीमारेषा पार. या चेंडूवरती दिशांत जबरदस्त आघात केलाय, षटका ठोकलाय. तर आपण बघतायत आणखीन एक अंतिम चान्स असेल विनर्स टेंबोडे संघाला. इथून जर मॅच टाय होते तो आणखीन एक सुपर ओव्हर हा जो नियम आहे, म्हणजेच इथून जर काय करायचं आहे, कमबॅकिंग करायचं आहे 2 विकेट आणि जर सातपाडी संघाला जिंकायचे 1 धाव.
बरोबर, अगदी महत्वाचा सामना आहे. रियांश 11 उमरोली आणि वैदू 11 डहाणू आपण तयार राहा पुढच्या सामन्यासाठी. हीच वेळ आहे पंकजसाठी पुन्हा एकदा सांगायचं आहे, दडपण नाही तर माझ्यासाठी एक संधी आहे. हा संघर्ष तुमचा गौरव वाढवेल. ही तुमची ओळख आहे, मोठी ओळख आहे. मैदानावरती आता काय घडले बघा, क्षेत्ररक्षक आतमध्ये आणलेत एकेरी धाव रोखण्याकरता. मागे आपला यष्टिरक्षक पुढे उभा, गोलंदाज आजूबाजूला उभे, क्षेत्ररक्षक उधळण्यात तुझा डाव ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशीत तरच तुला मिळेल धाव. मैदानावरती दिशांत आहे, षटकार टोकलाय, पण आता रणनीती काय असेल ते देखील पाहूया. पुन्हा एकदा पंकज या मॅच मध्ये कमबॅक करेल का हाही प्रश्न आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पंकज तयार. ओ माय गॉड, डॉट बॉल. आणखीन सस्पेन्स वाढते. 3 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची. एका बाजूने 2 विकेटच्या शोधामध्ये, दुसऱ्या बाजूने 1 रन्सच्या शोधामध्ये. 1 पाऊल विजयाचं सेलिब्रेशन, 1 रन्स विजयाचं सेलिब्रेशन. अजूनही भरपूर ऑप्शन या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे 7 पटी पुन्हा एकदा या मॅच मध्ये 1 धाव काढणार का पंकज, 1 धाव रोखणार का, सुपर ओव्हर होणार का. बघूया पुन्हा एकदा काय घडते मैदानावरती. सर्वांच्या नजरा मॅच कडे आहेत. उत्कृष्ट खेळाचा नमुना पेश करा, कारण या सामन्याची चर्चा वर्षानुवर्ष होईल. जर सुपर ओव्हर झाला तर चर्चा वर्षानुवर्ष होऊ शकते. पंकज राईट अप ओव्हर द विकेट. आणखी एक जबरदस्त चेंडू आहे, खरा फटका दिशांचा. सामना संपलेला नाहीये. संकटाच्या काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. चेंडू शिल्लक आहेत आता या मॅच मध्ये पाहू शकता. 2 जिंकणार कोण, एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. जबरदस्त मॅच. नेहमी म्हटलं जातं आयुष्य काही क्षणाचं असतं. आज असतं तर उद्या ते नसतं, म्हणून हसत हसत जगायचं असतं. इथे कोणी कोणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. येणाऱ्यांना जपायचं असतं, जाणाऱ्यांना घडवायचं असतं, आणि जीवनाचं गणित असंच सोडवायचं असतं. क्या बात आहे अजित, अत्यंत जबरदस्त सामना. पंकजचा जो अनुभव आहे ना त्याने पणाला लावलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट आहे. चौथा चेंडू खेळत असताना तिथे अडखळत खेळला बॅट्समन दिशात. त्याला काय करायचं समजलं नाहीये. बाउन्स झाला चेंडू, जी ताकद आहे पंकजची, आणि त्यानंतर विकेट आले. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. काय पर्याय, 7 पाटी जिंकणार विनर्स टीम बोर्ड हा सामना सुपर ओव्हर करणार. आणखीन एक सुपर ओव्हर बघायला मिळणार का हाही प्रश्न मैदानावरती प्रेक्षकांना पडलाय. उत्कंठा शिगेला पोहोचले. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. अमोल पाटील स्मृतिचषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर. चिराग मैदानावरती दाखल झाला. गोलंदाजी मार्गवरती पंकज. पुन्हा एकदा तेच चित्र आहे. जणू काही मैदानावरती अजित आता टेस्ट क्रिकेट सुरू झाले की काय, परत एकदा सुपर ओव्हर होऊ शकते का, त्याची आपण चर्चा करतोय. आपली मेहनत, आपली जिद्द आजच्या उत्कंठावर्धक लढतीत विजयाची मोहर उठवणार आहे. नक्कीच मॅच आपण बघतोय. छत्री ज्या पद्धतीने आपण ओपन करतो त्या पद्धतीची फील्ड आहे. आणि नेहमी म्हटलं जातं छत्री जेव्हा ओपन होते तेव्हा तिचा उपयोग असतो, बंद झाली का ती ओझं असतं. अगदी बरोबर. आता ही छत्री आहे म्हणजे टेस्ट क्रिकेट चालू आहे की काय असा त्याचा अनुभव येतोय. एका धावेसाठी, एका धावेनंतर विजयाचा जल्लोष करायचा, त्यासाठी मैदानावरती प्रयत्न. एक डॉट बॉल, एक ड्रीम बॉल साठी मैदानावरती मेहनत केली जाईल. स्वप्नबद्ध अशा प्रकारची कामगिरी करण्याकरता मैदानावरती पंकज तयार. टॅप केला एकेरी धाव, आणि अशा रीतीनं हा अतिशय उत्कंठावर्धक सामना 7 पाटी संघाने जिंकलाय. पंकज देखील जबरदस्त कामगिरी केली. यानंतर रियांश 11 उमरोली संघ आणि वैदू डहाणू आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, लगेच घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका.